मी इथे नव्हतो ना, मला रोज सकाळ संध्याकाळ कॉल करायची. दादू जेवलास का? दादू नाश्ता केलास का? दादू काय खाल्लंस? मी इथे आलेलो तेव्हा सर्वात जास्त आनंद तिला झाला होता. तुम्हाला भरवायचीच ना, मुद्दाम चिडवायची आपल्याला. जी मस्ती करणारी, सतत हसत खेळत राहणारी चिकू आपल्यात नाहीये ना. माझं इमान ऍक्सेप्ट करत नाही आई. पण आता घरातला मोठा मुलगा म्हणून मलाच तुला सावरावं लागणार आहे. हे बघ, तुझं माझं ऐकलं नाहीस ना, तर मीही कुठेतरी निघून जाईन आई. काहीतरी काय बोलतोयस रे? असं नको बोलू. माझ्या एका लेकराची माझ्यापासून ताटातूट झाली रे. आता तू याच्या निघून जाण्याच्या गोष्टी करणार आहेस का? पाया पडते, तू जास्त काहीतरी बोलू नको. मी सांगतोय ते ऐक. चल माझ्यासोबत बाहेर, थोडं खाऊन घे काहीतरी. चिकू सारखा हट्ट मीही करू शकतो, तुला चांगलं माहितीये. तिच्यापेक्षा जास्त हट्टी मी आहे. ऐकते. चल मग उठ. चल 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 उठ. आई उठ बघू, उठ. विक्रांत, हे दुःखाचं नाटक करून करून कंटाळा आलाय मला. मलाही तेच वाटतंय. आबा, मी काय म्हणतो, आपण काकीनं बोलवूया का? नाही तर एकट्याच रूम मध्ये तर बरोबर नाही. हो ना, त्यांनी आता स्वतःला त्रास करून घेणं थांबवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं. पण मालतीला येतं सावरायला थोडा वेळ द्यायला हवा. त्या होतील शांत, येतील बाहेर. ठीक आहे. नाही, काळजी वाटली म्हणून विचारत होतो. बरं, इंद्रा कसा आहे आता? तो सावरलाय का या सगळ्यातून? त्यांची पण तीच अवस्था आहे. पण येतील, ते खाली येतील. इंद्रा, हे बघ, माझी बोलायची इच्छा नाही आणि ती वेळ नाहीये. पण फॅक्टरीमध्ये अरे आपली खूप कामं पेंडिंग आहेत, काही मीटिंग्स लाईन अप आहेत. आपण जाऊन येऊया फॅक्टरीमध्ये? आपण नाही, तू जाऊ नये. माझी इच्छा नाही. अरे इंद्रा, असं करून कसं चालेल? सगळी फॅक्टरी तुझ्या हातात आहे. हो, पण काही दिवस तू सांभाळलंस तर सगळं काही तुझ्या हातात जाणार नाहीये. थोडे दिवस तू सांभाळ, मला नाही सांभाळ. हे बघ, माझी तरी कुठे जायची इच्छा आहे, पण आपल्याला जावं लागेलच ना. काम थांबवून नाही चालणार आपल्याला. विक्रांत, तू जा आणि नीट लक्ष देऊन काम कर. विक्रांत सर, ते मला जरा विचारायचं होतं, तेवढं विचारू का? विचार. अश्विनी जेव्हा माझ्यासाठी डबा घ्यायला घरी आली, तेव्हा तुम्ही दोघं जण घरातच होतात का? हो का? म्हणजे जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा ती डबा घेऊनच निघाली होती ना? हो, त्यासाठीच ते इथे आल्या होत्या ना. मग नाही, म्हणजे जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा तुम्ही दोघं जण इथंच होतात का? राणी, हा प्रश्न आहे का? आम्ही तिला बघितलं म्हणजे इथेच असणार. उलट सुलट प्रश्न का विचारतेस? अहो नाही, असं नाही, पण रात्री जेव्हा मी टेरेसवर गेले होते तेव्हा तिथं भाजी सांडलेली होती. ही तीच भाजी आहे जी अश्विनी डब्यात घेऊन येणार होती. रत्नाईंनी स्वतः तो डबा भरला होता. हे राणी, नेमकं तुला काय म्हणायचंय?
अहो म्हणजे हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की अश्विनी तो डबा घेऊन टेरेसवर गेली होती का? आणि तिकडं जर त्या डब्यातली भाजी खाली पडली असेल तर ती तसाच डबा घेऊन का घरातून बाहेर निघेल ना? म्हणजे काय झालं असेल याचा फक्त मी अंदाज घेते. नक्की अंदाजच घेतेस का असे प्रश्न विचारणं मागे तुझा भलताच विचार आहे? नाही नाही उर्मिला, ते हो असं काहीच नाहीये. मी फक्त अंदाज घेते. म्हणजे आता तुम्ही दोघं जण जर म्हणताय की ती डबा घेऊन घराबाहेर पडली होती तर तिथं ती भाजी कशी सांडली असेल? अश्विनी खरंच टेरेसवर गेली होती का? म्हणजे नेमकं काय घडलं असेल? आता तुम्ही दोघं जणच घरात होतात म्हणून तुम्हाला विचारते. तुम्ही दोघं टेरेसवर गेला नव्हतात का? राणी, यांना प्रश्न विचारायची हिंमत कशी होते ग तुझी? एक तर तुझ्यामुळे माझी चिकू आमच्या आयुष्यातनं कायमची निघून गेली आणि तू यांची उलट तपासणी घेतेस. शरम वाटत नाही तुला? अगं का गेलंयस माझ्या पोरीला? आई काय बोलतेस तू? राणी असं काही का करेल? इंदिरा, हिने काही केलंय का नाही मला माहित नाही, पण एवढं नक्की माहितीये हे हिच्यामुळेच घडलंय. आणि तू सतत तिची बाजू घेत असतोस ना, मग विचार ना तिला. जेव्हा मी नको म्हणत होते तेव्हा हिनी चिकूला डबा आणायला का पाठवलं? हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी अडवत होते तिला तेव्हा चिकू हिच्या कानात जाऊन काहीतरी बोलली ना. कोणीच जायची गरज नाहीये. मम्मा, अगं ती नाही म्हणतीये म्हणून तिला उपाशी ठेवायचंय का? अश्विनी एवढं म्हणतेच आहे की ती जाते डबा घ्यायला, तर तिला जाऊ द्या ना. आणि तेव्हाच तिनेच जाऊ दे म्हणून विनंती केली. आबा पण लगेच चिकूला पाठवायला तयार झाले. विचार नाही इंद्रा, माझ्या चिकूला गोळात घेऊन तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय काहींनी. तिने याचे सगळं घडवून आणलंय का? विचार तिला. हो ते मी तिला मला डबा घेऊन देताना ना मल्हारला भेटता येईल. प्लीज यार, प्लीज प्लीज प्लीज. बोल ना. आता का दात किळी बसली? मला माहितीये ना आता ही काहीच